माढ्यात तिघांचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न, पोलिसांची 2 तासांत कारवाई, 7 जणांवर गुन्हा दाखल. नमस्कार, क्रांती न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. माढा शहरात तिघांचे अपहरण करून त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र माढा पोलिसांनी अवघ्या 2 तासांत या प्रकरणाचा छडा लावत अपहरण झालेल्या तिघांची सुखरूप सुटका केली आहे. या प्रकरणी 7 जणांसह अन्य अनोळखी आरोपींवर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सूरज मारुती कदम, राहणार शिवाजीनगर, माढा यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. जुन्या वादाच्या कारणावरून आरोपींनी शिवाजी चौक परिसरातून फिर्यादीसह तिघांना जबरदस्तीने वाहनात बसवून नेले. त्यानंतर त्यांना एका ठिकाणी डांबून ठेवत लाकडी दांडे, लोखंडी रॉड आणि केबल वायरच्या सहाय्याने बेदम मारहाण करण्यात आली. तसेच जीवे ठार मारण्याच्या धमक्या देखील देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच माढा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत विविध पथके रवाना केली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 2 तासांत आरोपींचा माग काढत अपहरण झालेल्या तिघांची सुखरूप सुटका केली. पोलिसांच्या या तत्पर आणि धाडसी कारवाईमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी ज्योतिराम दत्तू गिड्डे, मनोहर बाळू गुंजले, विलास अर्जुन राऊत, अतुल गोरख सावंत, विलास गोरख गिड्डे, भरत वनराज अवचर, राजेश दत्तात्रय गिड्डे तसेच इतर 2 ते 3 अनोळखी इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास माढा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक घोगे करत आहेत. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी क्रांती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी शेअर करा.